नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसेन्शियल केमिस्ट्री फॅक्ट्स आपण पाहणार आहोत. तर आणि येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तर हे अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे की द केमिकल नेम ऑफ वॉशिंग सोडा. तर वॉशिंग सोड्याचं रासायनिक नाव आहे सोडियम कार्बोनेट आणि याचं फॉर्म्युला आहे Na2CO3. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे द केमिकल नेम ऑफ ब्लिचिंग पावडर. आता ब्लिचिंग पावडरला दुसरं नाव आहे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. तर याचं सूत्र आहे, रासायनिक सूत्र आहे CaOCl2. त्यानंतर नंबर 3चा आहे द केमिकल नेम ऑफ कॉमन साल्ट. या कॉमन साल्टला म्हणजे आपण दररोजच्या जेवणामध्ये जे साल्ट वापरतो आणि याचं नाव आहे सोडियम क्लोराईड. या सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे NaCl. त्यानंतर आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे द केमिकल नेम ऑफ क्विक लाईम. तर याला म्हटलं जाते कॅल्शियम ऑक्साईड आणि त्याचा फॉर्म्युला आहे CaO. Ca म्हणजे कॅल्शियम, O म्हणजे ऑक्साईड. त्यानंतर पुढचं पहा द केमिकल नेम ऑफ द स्लेक्ड लाईम. तर याला म्हटलं जाते कॅल्शियम हायड्रॉक्साईड. यालाच आपण CaOH2 असे म्हणतो. त्यानंतर पुढचं बघा आता द केमिकल नेम ऑफ जिप्सम. आता जिप्समचं दुसरं नाव आहे कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. तर याचं फॉर्म्युला आहे CaSO4 2H2O. त्यानंतर पुढचं बघा द केमिकल नेम ऑफ इप्सॉम साल्ट. तर याचं तर मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा आपण त्याला म्हणतो आणि त्याचं फॉर्म्युला आहे MgSO4 7H2O. यानंतर पुढचं बघा द केमिकल फॉर्म्युला ऑफ चाक. आता मला सांगा, आपण जे चॉक म्हणजे वापरतो त्याच्यामध्ये त्याचं फॉर्म्युला आहे CaCO3 आणि त्याला दुसरं म्हणलं जाते कॅल्शियम कार्बोनेटसुद्धा म्हणलं जाते. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे द केमिकल फॉर्म्युला ऑफ द मार्बल. आता आपण जे घरामध्ये मार्बल वगैरे वापरतो या मार्बलचा फॉर्म्युला आहे CaCO3 आणि ह्याला आपण म्हणतो कॅल्शियम कार्बोनेट असे म्हणतो. त्यानंतर पुढचं बघा द ॲसिड युज्ड इन द क्लिनिंग बाथरूम. आता मला सांगा, जे बाथरूममध्ये ॲसिड वापरलं जाते त्या ॲसिडचं नाव आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि त्याला आपण म्हणतो HCl सुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे द ॲसिड युज्ड इन द मेकिंग फर्टिलायझर. आता मला सांगा, जे फर्टिलायझर बनवण्यासाठी ॲसिड वापरतात त्या ॲसिडला नायट्रिक ॲसिड म्हणतात आणि या नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे HNO3. त्यानंतर दुसरं बघा द ॲसिड युज्ड इन द डाय अँड पेंट इंडस्ट्रीज. म्हणजे डाय तयार करण्याच्या आणि पेंट तयार करण्याच्या इंडस्ट्रीमध्ये जे ॲसिड वापरलं जाते त्याचं नाव आहे सल्फ्युरिक ॲसिड आणि त्याचं फॉर्म्युला आहे H2SO4. त्यानंतर पुढचं बघा द ॲसिड युज्ड इन द रिमूव्हिंग रस्ट. आता मला सांगा, एखाद्या ठिकाणी जर रस्ट झालेला असेल तर ते जर काढायचं असेल तर आपण वापरतो ऑक्झॅलिक ॲसिड वापरतो. त्यानंतर बघा द केमिकल युज्ड इन द सॉफ्टनिंग ऑफ द हार्ड वॉटर. तर याला म्हटलं जाते सोडियम कार्बोनेट. याचा फॉर्म्युला आहे Na2CO3. त्यानंतर पुढचं बघा द गॅस युज्ड इन द आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ फ्रूट. आता मला सांगा, आपल्याला जर फ्रूट जर रायपनिंग म्हणजे पिकवायचे जर असतील तर याच्यामध्ये असतो इथिलीन आणि याचा फॉर्म्युला आहे C2H4. त्यानंतर बघा द मेन कन्स्टिट्युएंट्स ऑफ द नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅसचा मेन कन्स्टिट्युएंट आहे CH4 म्हणजे त्याला आपण म्हणतो मिथेन. त्यानंतर द सिम्पल हायड्रोकार्बन. आता सगळ्यात साधा जर हायड्रोकार्बन म्हणून ओळखलं तर त्याचं नाव आहे मिथेन आणि या मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. त्यानंतर पुढचं बघा द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल. तर अल्कोहोलचं फंक्शनल ग्रुप आहे OH. त्यालाच आपण म्हणतो हायड्रोक्सिल ग्रुपसुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की द फंक्शनल ग्रुप ऑफ द अल्डिहाइड. तर अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायचा आहे CHO. त्यानंतर द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग ऑफ अल्कोहोल टू ॲसिड. म्हणजे अल्कोहोलचं रूपांतर ॲसिडमध्ये करण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन म्हणतो. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की द एलिमेंट प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट असतो तर तो म्हणजे कार्बन.
त्यानंतर आता पुढचं पहा, द रिॲक्शन इन विच ऑक्सिजन इज ॲडेड. आता प्रत्येक रिॲक्शनमध्ये आपण जर ऑक्सिजन ॲडेड जर केलं तर त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अ रिॲक्शन व्हेअर हीट इज प्रोड्युस्ड, म्हणजे ज्या ठिकाणून हीट प्रोड्यूस होते त्याला म्हटलं जातं एक्झोथर्मिक रिॲक्शन. त्यानंतर द गॅस रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंगसाठी कोणता गॅस रिस्पॉन्सिबल आहे याचं जर उदाहरण पाहायचं असलं आपल्याला तर त्याला म्हणतो आपण कार्बन डायऑक्साईड आणि याचा फॉर्म्युला आहे CO2. त्यानंतर द मेटल विच कॅचेस फायर व्हेन एक्सपोजड टू एअर, म्हणजे लक्षात घ्या, जर फायर जर कॅच म्हणजे अग्नी जर कॅच करायचा असेल तर तो धातू म्हणजे सोडियम आहे. द मोस्ट अबडंट मेटल इन द अर्थ क्रस्ट. आता अर्थ क्रस्टमध्ये जास्ती प्रमाणामध्ये आढळणारं मेटल म्हणलं तर ॲल्युमिनियम आहे. त्यानंतर द मोस्ट अबडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट. आता त्याच्यानंतर अबडंट एक अर्थ क्रस्टमध्ये सापडणारा म्हणलं तर ऑक्सिजन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही महत्त्वाचे जे केमिस्ट्रीचे फॅक्ट्स आहेत रसायनशास्त्राचे ते आपण पाहिलेलो आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.